तळेगावचं मूळ अट्रॅक्शन जर तुम्ही विचार केला, एक तर तळेगावला खूप ऐतिहासिक वारसा आहे. त्याच्यामुळे इथूनच्या ज्या मावळातल्या लोकांमध्ये जो खानदानीपणा आहे तो खूप चांगला आहे. चुकीच्या पद्धतीने पैसे कमवणे हा टक्का इथे खूप कमी आहे. आणि कुणाकडेही काम मागायला जरी गेलं तरी तो 10 वेळा त्याचा फॉलोअप घेईल, पण आवाज फार कमी वेळा वाढला जातो, हा प्रकार आहे. तर आम्ही त्यावेळेस इंडियामध्ये पॉलिमर इन्सुलेटर इंट्रोड्यूस केले नवीन, तर ती टेक्नॉलॉजी आम्हाला इथं आणता आली. हिरो मोटर्स ग्रुप हा आम्हाला त्यावेळेस तिथे अप्रोच झाला. आम्हाला शेड बांधून पाहिजे, त्यांना शेड 45 दिवसात बांधून द्यायचं होतं. साधारण एक 25,000 स्क्वेअर फूटचं शेड होतं आणि 45,000 फूटचं शेड द्यायचं कसं, मग ते आम्ही तो चॅलेंज स्वीकारलं. माझ्याबरोबर आमचे केदार शिंदे म्हणून होते आणि मिश्राजी म्हणून वॉचमॅन होते आणि मी, आम्ही तिघंजण त्या ह्याच्यामध्ये काम करत होतो. काही कनेक्ट्समधून माहिती मिळाली की हुंडाईने जनरल मोटरबरोबर टर्मशीट साईन करायचं फायनल केलं आहे, सही झाली नव्हती. मग आम्ही जाऊन तिथे गावातल्या काही लोकांना, महिलांना आम्ही गोळा केलं आणि जनरल मोटरच्या गेटवरती जाऊन फटाके वाजवले. ते फटाके वाजवले आणि त्याचे फोटो काढून आम्ही सगळे सोशल मीडियावरती टाकले. फटाके का वाजवले तुम्ही? कधी इंडस्ट्रीला एक हे होतं की इंडस्ट्री येते, हे जर तुम्ही वेलकम केलं, इंडस्ट्री ती नोटीस करते. एक फक्त मला सांगा की भारतीय कंपन्यांबरोबर काम करणं आणि हुंडाईसारख्या कोरियन कंपनीबरोबर काम करणं, कामामध्ये, माणसाच्या स्वभावामध्ये, मॅनेजमेंटच्या तंत्रामध्ये काही फरक पडतो? हो, बिलकुल फरक आहे. ज्यावेळेस रविवारी खाणीमध्ये पगार व्हायचे, तर मग खाणीत पगार होताना मग वडिलांचं एक असायचं की सगळ्या लोकांना आम्ही पगार द्यायचा आणि त्यांचे पाय धरायचे. कोणाचे? सगळ्या आमच्या टीमचे, कर्मचाऱ्यांचे. हां, त्या आमची पूर्ण टीम ते सगळे ते असायचे. तर हे कशासाठी? त्याच्यात एक हे होतं की त्यांनी मस्ती कधी येणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली आमच्याकडं. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अ बिझनेस महाराजामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी तळेगाव दाभाडे या नगरीमध्ये आहे. तळेगाव दाभाडे म्हटलं की पुणे मुंबई रस्त्यावरचं एक शांत आणि आरामदायी गाव हे तुमच्या नजरेसमोर यापूर्वी येत असेल. पण आता याच पुणे मुंबई महामार्गावरची एक औद्योगिक नगरी म्हणून देखील तळेगाव दाभाडेची ओळख आहे. या औद्योगिक नगरीला ज्या उद्योजकांनी, ज्या उद्योगांनी ओळख निर्माण करून दिलेली आहे त्याच्यामधलं एक नाव आहे RMK स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड. अतिशय छोट्या व्यवसायापासून सुरुवात करत RMK ग्रुप आणि RMK स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड आता नव्या उंचीवर पोहोचलेलं आहे. आणि RMK स्पेसेस काय काम करतं, तर RMK स्पेसेस या तळेगाव दाभाडेमध्ये येणाऱ्या उद्योजकांना सर्व ते सहकार्य करून या ठिकाणी रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त कशा मिळतील यासाठी ते प्रयत्नशील असतात. आणि या RMK स्पेसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर रणजित काकडे आज माझ्यासोबत आहेत. रणजितजी, तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आम्हाला सांगा की RMK स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड काय कन्सेप्ट आहे आणि तुम्ही नक्की काय करता? RMK स्पेसेसमध्ये आम्ही त्याची टॅगलाईन जी आमची क्रिएटिंग बिझनेस हब्स. बरं. तर क्रिएटिंग बिझनेस हब्स म्हणजे आम्ही सुरुवात केली इंडस्ट्रीयल सेटअपपासून. तर ज्या ज्या उद्योगांना इंडस्ट्री सेट करायची आहे त्यांना आम्ही प्लग अँड प्ले बेसिसवरती उद्योग उभारणीसाठी सगळा इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप करून देतो. त्याच्यामध्ये शेड आलं, मोकळी जागा आली, त्याला लाईट ज्या प्रमाणात लागते ते आलं, पाणी, ह्या सगळ्या मूलभूत सुविधा सगळं करून देतो. रस्ते आहे, ह्या सगळ्या सुविधा आम्ही त्याच्या माध्यमातून करून देतो. म्हणजे कोणताही जर उद्योग आला तर त्याची सगळी उभारणी करून देण्याचं काम, पूर्णपणे उभारणी काम तुम्ही करून देता. त्यांनी त्यांचं मशीन आणायची आणि काम चालू करायचं. ओके. पण अशी जेव्हा
आता तळेगाव दाभाडेमध्ये अशा बऱ्याच मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, तर त्याच्यापैकी तुम्ही कोणासोबत काम केलेलं आहे ते जरा सांगू शकाल का? आता आल्फ इंजिनिअरिंग आहे, आमचे संगू हायटेक आहे, हुंडाई स्टील आहे, हुंडाई मटेरियल आहे, कोमोस आहे, डोआन आहे, अशा बऱ्याच कंपन्या आहेत, हायकूल आहे. याच्यासोबत आम्ही याच्यामध्ये कामं करतो आहे. पण जेव्हा तळेगाव दाभाडेमध्ये येतात तेव्हा RMK त्यांना आधी माहीत असतं का तुम्ही अप्रोच होता, काय असतं? बऱ्याचदा दोन्ही ह्याने आहे. ज्या लोकांना तळेगावात यायचं आहे तर मागे केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला मिळते, त्यांना पहिल्यापासून RMK ग्रुपबद्दल माहिती असते. प्लस आम्ही जे उद्योग तळेगावात विचार करत नाही आहेत अशा उद्योगांवरती आम्ही जास्त फोकस करतो. म्हणजे उद्योग परराज्यात चालले, त्याच्यामध्ये काही उद्योगमध्ये गुजरातमध्ये चाललेले होते, काही फॅक्टरीज ज्या आमच्याकडे आता आहेत त्या गुजरातमध्ये चाललेल्या होत्या, काही चेन्नईमध्ये चालल्या होत्या, काही इतर काही राज्यांमध्ये चाललेल्या होत्या. त्यांना आम्ही इथं आणण्यासाठी जास्त प्रयत्न करतो. तळेगाव दाभाडेला आकर्षित किंवा अट्रॅक्शन का आहे आणि तुम्ही ते कसं पटवून देता? काय स्ट्रेंथ आहे तळेगाव दाभाडेची? तळेगावचं मूळ अट्रॅक्शन जर तुम्ही विचार केला, एक तर तळेगावला खूप ऐतिहासिक वारसा आहे, त्याच्यामुळे इथूनच्या ज्या मावळातल्या लोकांमध्ये जो खानदानीपणा आहे तो खूप चांगला आहे. कुणी येणाऱ्याचं स्वागतच करतो, नवीन पाहुण्याचं स्वागतच असतं. म्हणजे आपल्या इथं तुम्ही बघसाल तर युनियनबाजी किंवा आलेल्या उद्योगांना त्रास देणं हा टक्का खूपच कमी आहे कम्पॅरेटिव्हली. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे ठरतो. वातावरण हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा ठरतो, कारण वातावरण चांगलं असण्यामुळे जे ऑफिसर आहेत किंवा जे कामगार वर्ग आहे या सगळ्यांना राहण्यासाठी उत्तम अशी हवा, पाणी या ठिकाणी अवेलेबल आहे, त्यामुळे ते तळेगाव जास्त प्रेफर करतात. दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज एक्सप्रेसवे खूप चांगला कनेक्टिंग आहे. MIDCमुळं रस्ते खूप चांगल्या पद्धतीत तिथं उभे राहिलेले आहेत. ह्या सगळ्या बाजू आम्ही त्यांना पटवून देतो. पण अनेकदा तुम्ही MIDCचा उल्लेख करता की MIDC म्हटलं की अनेकांना असं वाटलं तिथल्या स्थानिक राजकारणाचा त्रास, गावगुंडांचा त्रास किंवा दमबाजी, माथाडीसारखे अनेक उद्योग असतात. म्हणजे तळेगाव दाभाडेमध्ये अजिबातच नाही, असं कसं होऊ शकेल? कधी तुम्ही कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी गेला तर तिथून नेहमी एक आपण ऐतिहासिक वारसा जो आहे तो रक्तात भिनला जातो. कोल्हापूरमध्ये गेला तर कोल्हापूरवाला माणूस तुम्ही पत्ता विचारलं ते आधी सांगतात की तो विचारलेल्या माणसाने ओळख असू नसो तो घराच्या समोरच्या दारापर्यंत जाऊन सोडतो. एक तिचा एक ऐतिहासिक वारसा आहे, ती एक लिगसी आहे तिचा. ती लिगसी तळेगावला म्हणजे सरदार दाभाडेंमुळं असं जो प्रत्येकाच्या मनात जे बिंबलं गेलं आहे तो एक आहे याच्यामध्ये आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींचा तो नाही शक्यतो चुकीच्या पद्धतीने पैसे कमवणे हा टक्का इथे खूप कमी आहे. आणि कुणाकडेही काम मागायला जरी गेलं तरी तो 10 वेळा त्याचा फॉलोअप घेईल, पण आवाज फार कमी वेळा वाढला जातो. हा प्रकार आहे. ओके. ह्या RMKची सुरुवात कशी झाली म्हणजे त्याच्याबद्दल सांगा ना थोडं. मी एकूण RMK ग्रुपच 1993 मध्ये वडिलांनी क्रशर व्यवसाय सुरू केला. त्याच्या आधी ते शिक्षक होते. तळेगावमध्ये काही शाळेंमध्ये शिकवायला होते, पुण्यात रात्र प्रशालेल्या शिक्षणाला होते आणि पोलीस प्रशिक्षण किंवा ह्याच्यामध्ये शिकवण्यासाठी सुद्धा ते जायचे. तर ते करता करता मग वीटभट्टी माझे मोठे काका बाळासाहेब काका आहेत आणि त्या सगळ्यांच्या फॅमिलीतले मोहनराव काकडे ते एक्सपायर झाले. तर त्यांनी या सगळ्या भावंडांना खूप चांगल्या पद्धतीने एकत्र करून व्यवसायाला कसं पुढं जाता येईल याच्यामध्ये हे केलं, मार्गदर्शन केलं. नंतर मग काकांनी वीटभट्टी आणि इतर व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे सुरुवात केली. त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत म्हणजे वडिलांनी व्यवसायामध्ये. तुमचा पहिला व्यवसाय काय वडिलांचा म्हणजे तो वीटभट्टीचाच होता? वाळूचा वाळूमधून वीटभट्टी, नंतर क्रशरमध्ये आले आणि तिथून मग क्रशरची 1993 पासून मग क्रशरमध्ये सुरुवात केली. पण अनेक जण म्हणतात की वाळू वगैरे ठीक आहे, पण असं एक काहीतरी नव्या इंडस्ट्रीला उपयोगी पडेल असा उद्योग उभा करावा, त्याची कल्पना कशी काय सुचली? 2006 मध्ये आपल्याकडे आम्ही व्हर्टिकल प्रिकास्ट पाईप सिस्टीम चालू केली. ती भारतातली सगळ्यात पहिली व्हर्टिकल पाईप, कॉन्क्रीट पाईप बनवणारी फॅक्टरी होती.
पूर्वी पाईप हे स्पन पाईप आडवे ह्याच्या मोल्डमध्ये बनवले जायचे आणि घमिल्याने किंवा बादलीने कॉन्क्रीट टाकलं जायचं. याच्यामध्ये सगळं ऑटोमॅटिक याच्यामध्ये आम्ही कॉन्क्रीट टाकायला त्याच्यामध्ये ॲड करून पाईप बनवायला चालू केले. तर ती इंडस्ट्री सुरुवात झाली. इव्हन मी ज्यावेळेस माझं इंजिनिअरिंग झालं, मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. सिव्हिल नंतर मस्के साहेब जे आहेत मास्क पॉलिमरचे राजेशजी मस्के साहेब, तर त्यांच्यासोबत मला पॉलिमर इन्सुलेटरमध्ये काम करायची संधी मिळाली. तर आम्ही त्यावेळेस इंडियामध्ये पॉलिमर इन्सुलेटर इंट्रोड्यूस केले नव्याने. तर ती टेक्नॉलॉजी आम्हाला इथं आणता आली. पण एकदम RMK स्पेसेसच एकदम उभं करावं, त्याची सुरुवात कशी झाली? जे आहे पॉलिमर इन्सुलेटरचं काम करताना जनरल मोटरचं तिथे प्लांटचं काम चालू झालेलं होतं. तर जनरल मोटरचं हिरो मोटर्स ग्रुप हा आम्हाला त्यावेळेस तिथे अप्रोच झाला की आम्हाला शेड बांधून पाहिजे. त्यांना शेड 45 दिवसात बांधून द्यायचं होतं. साधारण एक 25,000 स्क्वेअर फूटचं शेड होतं आणि 45,000 फूटचं शेड द्यायचं कसं. मग त्या आम्ही तो चॅलेंज स्वीकारलं. माझ्याबरोबर आमचे केदार शिंदे म्हणून होते आणि मिश्राजी म्हणून वॉचमॅन होते आणि आम्ही तिघंजण त्या ह्याच्यामध्ये काम करत होतो. तर केदार मामा, मी आणि मिश्रा काकांचं काम हे होतं की सकाळी 3 वाजता सगळ्या लेबरसाठी आंघोळीला पाणी गरम करणे. पहाटे 3 वाजता पाणी गरम करणे, सगळ्यांना वेळेत उठवणे, 5 वाजता पहाटे काम चालू करणे, संध्याकाळी 10पर्यंत सगळ्यांनी काम. असं करून सगळ्यांनी ते 45 दिवसामध्ये हिरो मोटरला ते शेड आम्ही वेळेत मिळून दिलं. ते वेळेत उभारल्यामुळं जाधववाडी भागामध्ये इंडस्ट्री आणायला मदत झाली त्या ह्याच्यामध्ये. इथून ती सुरुवात झाली. मग हे हिरो मोटरचा उपयोग तुम्हाला पुढे कुठे झाला मग या कामात? हिरो मोटर शेड ह्या साईडला झाले, जाधववाडी भागात झाले. हे बघितल्यावरती चासीस कंपनी ही डॉंगशिन कंपनी सोबत काम करत होती. मग इकडं इंडस्ट्री येऊ शकते तर आपण पण तिकडे जाऊ ह्या विचाराने मग चासीस तिकडे शिफ्ट झाले. चासीस शिफ्ट झाल्यावरती मग असं एक कंपन्या त्या साईडला येत गेल्या. तुमचं याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम आहे मला वाटतं हुंडाईचं काम मोठं आहे की तो या सगळ्या RMK स्पेसेसमध्ये की इतर पण काही मोठ्या कंपन्यांचं? आम्ही फोक्सवॅगनचं काम केलेलं आहे. फोक्सवॅगनचं रेकॉर्ड टाईममध्ये आम्ही कम्प्लिशन करून दिलेलं आहे. काय त्यांचं काम? इंडस्ट्रियल शेड त्यांचं हो पूर्ण सेटअप उभं करून जवळजवळ तोही पाऊण 3 लाख फूट ते शेड होतं. ते एक 8 महिन्यामध्ये आम्ही उभं करून दिलं त्यांना. हे शेड उभारणे म्हणजे काय? त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं काय पत्रे उभारायचे, काय त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत ते जरा सांगा बरं थोडंसं लोकांना. शेड उभारणी करताना त्याच्यामध्ये फायर सिस्टीम कशा पाहिजे, ड्रेनेज सिस्टीम कशा पाहिजेत, त्यांच्या मशीन लेआउट्स कसा बसणार आहे, त्याचं फ्लोरिंग जे आपण नॉर्मल ट्रिमिक्स करतो तसं नाही, FM स्टँडर्डचं फ्लोरिंग येतं. तर त्या फ्लोरिंगला काम करताना ते फ्लोरिंग कशा प्रकारे टिकणार आहे, त्याला जर जास्त पॉलिश झालं तर वापर करून करून ते गुळगुळीत होतं आणि लोक काम करताना पडतात त्याच्यावरती. तर त्याचं फ्रिक्शन किती असलं पाहिजे, फ्रिक्शन खूपही ठेवून चालत नाही, फोरक्लिपचे टायर कट होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला विचार करून करायला लागतो. ते स्टील नॉर्मल स्टील नाही टाकलं जात, त्यात फायबर स्टील येतं. ते स्टील काम करून वरतीही नाही आलं पाहिजे. एन नंबर ऑफ गोष्टी त्याच्यामध्ये विचार करून करायला लागतात. पण अनेकांना असं वाटतं काय खांब तर उभारायचे, पत्र लावायचे, वेल्डिंग करायचं, काम संपलं. ते आहे ठोकळा कामच आहे ते, पण त्या ठोकळ्या कामातही बरंच इंजिनिअरिंग आहे. कारण वापर करण्याचं दिसताना ठोकळा दिसतो तो चौकोनी, पण आज प्रोडक्टनुसार त्याच्या रिक्वायरमेंट बदलल्या जातात. काही ॲल्युमिनियमच्या मशीन्स त्या ह्याच्यामध्ये ॲल्युमिनियम हिटिंग प्रोसेस असते. ॲल्युमिनियममध्ये जर तुम्ही फायर सिस्टीम करताय, उद्या जर आग लागली आणि ॲल्युमिनियमच्या भट्टीच्या तिथं जर पाणी पडलं तर मोठा ब्लास्ट होऊ शकतो. तर ती आग कशी विझवायची हा एक मोठा चॅलेंज असतो. इलेक्ट्रॉनिक्स ह्याच्यामध्ये आग पाण्याने बुजवून चालत नाही, त्याला मग कशी ती बुजवली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात विचार घेतल्या जातात. तुमच्या ज्या शेड आपण प्लॅन करतो, आता आम्ही जे शेड बनवले एकाचे 160 मीटर बाय 150 असं काहीतरी साईज आहे त्याची. तर मध्येही जो कामगार त्या दिवशीचं काम करत असेल, एखाद्या कोपऱ्याला आग लागली तर तो कामगार किती वेळात बाहेर पडेल हे याच्यासहित ते प्लॅन करायला लागतं. तुम्ही आत्तापर्यंत बनवलेलं सगळ्यात मोठं शेड कोणतं असं सांगता येईल का? काही शेड बरेच बनवले आणि शेड बनवलं त्याच्यापेक्षा कोणत्या इंडस्ट्रीसाठी कशा पद्धतीने केले हे फार रिअल. मी ऑटोमोटिव्हसाठी केले, आम्ही इलेक्ट्रॉनिक्ससाठी केले. तर काही आता कोल्हापूर एअरपोर्टचं काम केलं. कोल्हापूर एअरपोर्टचं काम करताना तो जेवढा शेडमध्ये आनंद झाला तेवढाच तिकडे झाला. आम्ही कोल्हापूर अजून एक प्रसंग सांगतो. देवरोड निगडीचा रोड माझ्याकडे होता.
ब्रिज जो देवरोडचा जो ब्रिज आहे तो भाग वगळता पोलीस स्टेशन टू देवरोड सिटी आणि देवरोड सिटी संपल्यावरती परत निगडीपर्यंत तो रोड माझ्याकडे होता. तर त्यावेळेस जे पोलिसांकडून आम्हाला एक माहिती मिळाली की ऑन अन ॲव्हरेज 8 दिवसाला एक तिथे ॲक्सिडेंट व्हायचा, की एक तर डेथ व्हायची किंवा मेजर हातपाय तरी मोडायचा. हा पोलीस रेकॉर्डवरचा हे होतं, कारण तो रोड खूपच नाही, 6-7 मीटरचा फक्त रोड होता तो जुना, आणि रात्री ते प्रचंड तिथे ॲक्सिडेंट व्हायचे, झाडं भरपूर होती. तर आम्ही तो सगळा डाटा आला आमच्याकडे, तिथून जे पोलीस इन्स्पेक्टर होते ते माहितीतले होते, मग त्यांच्याकडून ही माहिती घेतली आम्ही की नक्की काय इथं हे करतं आहे. सगळ्या टीमची मीटिंग घेतली आम्ही की ठीक आहे, आपला धंदा आहे म्हणून आपण काम करतो आहे, आपल्याला हा टाईम पिरियड दिलेला आहे, इतक्या दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे. साधारण आठवड्याला एखाद्या माणसाचं मृत्यू किंवा मेजर ॲक्सिडेंट होतोय, जो त्याला आयुष्यभर सोबत ते अपंगत्व घेऊन जायला लागते. तर हा प्रोजेक्ट आपण आपल्यासाठी जेवढा करतोय ना, तेवढाच जर आपण जर फास्ट केला तर ॲक्सिडेंट कमी होतील, आणि रेकॉर्ड टाईममध्ये सगळ्यांनी तो पूर्ण केला. ओके. पण ॲक्सिडेंट तो रोड अरुंद असल्यामुळे होत होता? हो, रोड अरुंद असल्यामुळं ओव्हरटेक करताना ट्रक ड्रायव्हरने समोरचं डिस्टन्स बघायला क्रॉस करण्यासाठी गाडी जर थोडी जरी बाहेर काढली, टू व्हीलरवाला येत असेल डायरेक्ट धडकत होता तो. एखादा ट्रकपेक्षा मोठा पार्ट जर गाडीवरती असेल, त्याला प्रॉपर सेफ्टी हायलायटर्स लावलेले नसतील, लाईट्स नसतील, तरी तो धडकत होता. कोल्हापूर विमानतळाचं जेव्हा बांधकाम तुम्ही असं करता, तेव्हा विमानतळाचं बांधकाम करताना काय लक्षात ठेवावं लागतं? कोल्हापूरमध्ये आम्हाला जे चॅलेंज आलं त्या ह्याच्यामध्ये, तो सगळा शेती भाग आहे. तर शेती भाग आहे, तर तिथून जो आम्हाला मुरुम किंवा हा जो सगळा उचलायचा होता, तर तिथे सगळे रोड जे आहेत 3-3.5 मीटरच्या रुंदीचे रोड आहे. ट्रकची रुंदी 2.7 2.5 ते 2.7 मीटरची रुंदी असते. ट्रक जर निघाली आणि त्याच वेळेस जर ऊस निघालेला असेल तर तो मोठा प्रॉब्लेम व्हायचा. दुसरं, तिथूनच्या लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात जे खेडेगाव आहेत तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीची सवय नव्हती, तर कोणी कधी रस्त्यातून आडवं जायचं, तर तो मोठा चॅलेंज होता. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं लक्षात, माझे 100-1 लोक ही फक्त रोड सेफ्टीसाठी त्या ठराविक वेगवेगळ्या गावांच्या टर्नवरती आणि मधल्या पॉईंट्सला होती. मग त्या गावात सगळ्यांची मिटिंग घेऊन त्यांना विनंती करणे. सगळ्यात पहिलं ते असायचं की हे बाहेरून आले तर आम्हाला कशाला ट्रॅफिकचं सांगतायत, तर तो सगळ्या त्या लोकांना कन्सेप्ट चेंज करणे. आणि क्वालिटी वाईज हे होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला मटेरियल खराब नाही आलं पाहिजे. उद्या मटेरियल खराब आलं आणि एखादी धावपट्टी जर थोडी जरी खचली तर ती ओपनाइजला जर लक्षात नाही आली तर प्लेन लँड करताना तो झटका ॲक्सिडेंट क्रिएट करू शकतो. आता एक सांगा, एक नॉर्मल रोड आणि धावपट्टी याच्यामध्ये किती फरक असतो? तो सगळा जमीन म्हणजे त्या जमिनीच्या खड्ड्यापासून ते धावपट्टी होईपर्यंत असा किती फरक असतो तो? ट्रकचा जो स्पीड आहे ॲव्हरेज आपण 80 याला कॅल्क्युलेट करून रोड डिझाईन करतो. तर त्या स्पीडला एखादा जर रोडला सॅग आला असेल तर तो सॅग फार काही इम्पॅक्ट ट्रकच्या स्पीडवरती करत नाही. पण ज्यावेळेस विमान लँड होत असतं किंवा टेक ऑफ होत असतं त्याचा स्पीड खूप जास्त असतो. तर तो जर सॅग त्या याच्यात आला, सॅग म्हणजे आपण काय सर सांगा, बेंड येतो, हलकासा कर्व जो येतो, आपण जाताना आपल्याला गाडी जस्ट जम्प होते, तर तसं जर आलं तर तो इम्पॅक्ट मेजर त्याच्यावरती होऊ शकतो. मग तुम्ही काय काळजी घेता मग धावपट्टी? कॉम्पॅक्शन नाही करतो आम्ही. काही जर्मनीतून इक्विपमेंट्स मागवले जे कॉम्पॅक्शन टेस्टिंगसाठी आम्हाला उपयोगी पडले ते. आणि त्याच्यामध्ये सिस्टीम आम्ही अशी केली होती की कोणताही माणूस त्याला मॅन्युप्युलेट करू शकत नव्हता. GPS सिस्टीम आजही आम्ही आमच्या प्रोजेक्ट्सला तेच वापरतो, की त्याची GPS कनेक्टेड येते, त्याची प्रिंटेड रिसिप्ट येते, मॅन्युप्युलेशन होत नाही. म्हणजे आपण सँड रिप्लेसमेंट मेथड वापरतो, त्याच्यामध्ये कुणी कशी रिपोर्ट हाताने बनवू शकतं, हे रिपोर्ट्स त्याच्यात बनवता येत नाही. तर ते आम्ही मॉनिटर करायला. एक रस्ता म्हणजे आता तो समजा काही 10 mm 5 mm असं, धावपट्टी किती mmची असते, किती कॉन्क्रीटचं हे असतं? नाही, हा डांबर होता सगळा, त्याला रोडच्या डिझाईननुसार असतं ते. डांबरी होती, पूर्ण डांबर होतं. येस. पण आम्ही जेव्हा विमानतळ पाहतो तेव्हा त्या कॉन्क्रीटचे असतात. कॉन्क्रीटचे असतात. इट डिपेंड की तिथे जे विमान लँड होणार ते छोटी विमानं होती, त्यामुळे त्यांनी ते कॉन्क्रीटमध्ये नाही केले, डांबरमध्ये केले. आता जेव्हा
हुंडाईचा प्रोजेक्ट इथे येत होता तेव्हा तुमची फार महत्त्वाची भूमिका होती. तर नक्की हुंडाईसाठी तुम्ही काय केलेलं होतं? हुंडाईसाठी वडिलांनी सुरुवातीला हे खरं एक थोडी बॅकग्राऊंड देतो. हुंडाईच्या आधी जनरल मोटर्सपासून आपण सुरुवात करूया, की जनरल मोटर्सचा प्रोजेक्ट बंद पडला आणि मग तो हुंडाईने विकत घेतला होता, तेव्हापासून जर थोडं सांगा. त्याच्यामध्ये 2-3 टप्पे आहेत या कामाच्या ह्याच्यामध्ये, की ज्यावेळेस जनरल मोटरचं प्रोडक्शन कमी होत होतं, हिरो मोटर्स आमच्या इथं असल्यामुळे आम्हाला ते समजत होतं की ते प्रोडक्शन कमी होत आहे. ते हिरो मोटरचं नंतर ZF हिरो झालं, तर ते समजत होतं की यांचं प्रोडक्शन कमी व्हायला लागलं आहे. तर त्याच्या जनरल मोटरच्या टीमबरोबर, मॅनेजमेंटबरोबर कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून आमचा संबंध येत होता. तर त्यांच्या माध्यमातून, कोणाच्या माध्यमातून माहिती गेली हे माहिती नाही मला, पण टाटा, महिंद्रा आणि हुंडाई ही कंपन्या सुरुवातीला जनरल मोटर टेकओव्हरच्या रेसमध्ये होत्या. मध्ये फोर्डची सुद्धा लोकं आली होती की हा प्लांट कसा टेकओव्हर करता येईल. ग्रेट वॉल चायनाची लोकं आली होती, ते सुद्धा होतं. तर ह्या 3 कंपन्यांच्या लोकांनी कुठून तरी माहिती घेऊन काही लोक वडिलांशी चर्चेसाठी पाठवले की स्थानिक लेवलला काय केलं पाहिजे प्लांट टेकओव्हर करताना. तर त्याच्यामध्ये मग जे कामगार जनरल मोटरच्या ह्याच्यानंतर पुढे काम करू इच्छितात त्यांना कशा प्रकारे घेतलं पाहिजे तुम्ही कामासाठी, तो एक चर्चा झाली. आणि तुम्ही डायरेक्ट का घेतलं पाहिजे, कोणत्याही व्यक्तीच्या किंवा कोणत्याही संस्थेच्या मार्फत न घेता तुम्ही जर त्यांना डायरेक्ट घेतलं तर त्यांचा प्रामाणिकपणा तुमच्याप्रती जास्त राहील आणि त्याच्यामध्ये ते काम करतील. तर हे त्यांना व्यवस्थित पटवून दिलं होतं. तुम्ही इथं येताना तुम्ही जर तुमचे व्हेंडर हे जर जास्त प्रमाणात इथं आणले, बाहेरून त्यांच्या प्लांटमधून सप्लाय ट्रान्सपोर्टमधून इकडं आणण्यापेक्षा त्यांनी जर इथंच तुम्ही जर व्हेंडर सगळे डेव्हलप केले तर लोकल इकॉनॉमीवरती काय फरक पडेल, या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि लोकल इकॉनॉमी जर वाढली, त्याचे सगळे इनपुट्स तुम्ही हुंडाईला दिले सगळे त्यावेळेस टाटा असेल, महिंद्रा असेल, हुंडाई असेल, तिघांना पण तुम्ही इनपुट त्यावेळेस ते इनपुट दिलेले होते. मग जी त्यांची मग जे काही बिडिंग झाली आणि प्रोसेस झाली त्याच्यामध्ये हुंडाई टॉपला होतं. हुंडाईने तो प्लांट हे केला. ओके, मग हुंडाईशी पुढे तुम्ही कसे असोसिएट झाला? मग हुंडाईशी मग त्याच्यानंतर तसं ते इनपुट्स नंतर आम्ही जास्त काही संपर्कात नव्हतो. मग काही कनेक्ट्समधून माहिती मिळाली की हुंडाईने जनरल मोटरबरोबर टर्मशीट साईन करायचं फायनल केलं आहे, सही झाली नव्हती. मग आम्ही जाऊन तिथे गावातल्या काही लोकांना, महिलांना आम्ही गोळा केलं आणि जनरल मोटरच्या गेटवरती जाऊन फटाके वाजवले. ते फटाके वाजवले आणि त्याचे फोटो काढून आम्ही ते सगळे सोशल मीडियावरती टाकले. फटाके का वाजवले तुम्ही? कधी इंडस्ट्रीला एक हे होतं की इंडस्ट्री येते, हे जर तुम्ही वेलकम केलं, इंडस्ट्री ते नोटीस करतं आणि त्यांना तो कम्फर्ट झोन जास्त. एखादा पाहुणा जर आपल्या घरी आला, त्या पाहुण्याला जर तुम्ही फुल देऊन वेलकम केलं तर तो त्याचा जो इथल्या प्रती जी, ह्या मातीच्या प्रती जी आत्मीयता आहे ती जास्त वाढते. तर तो त्याच्या मागचा चांगली आयडिया होती. फटाके वाजवले, मिठाई वाटली आणि वेलकम हुंडाई. मग एक छोटा बोर्ड तयार करून मस्त आम्ही तिथे त्या जनरल मोटरच्या गेटवरती हे करून फोटो काढून ते सोशल मीडियाला व्हायरल केले. कोरियन लोकांचा कनेक्ट खूप चांगला आहे. त्यांनी तो बरोबर कुठून तरी तो मिळवला आणि त्यांनी ते त्यांच्या इंटरनल सिस्टीममध्ये दाखवलं की इथं ह्या पद्धतीने वेलकम आपल्याला होत आहे. त्याला तोही एक पॉझिटिव्हनेस इथे तयार झाला. त्याच्यानंतर त्यांचे काम करताना त्यांचे जे T1 सप्लायर आहेत, सगळे Tier 1 सप्लायर जेवढे आहेत ते सप्लायर्स आमच्याकडे अप्रोच झाले. त्यांना आम्ही मग 2 ठिकाणी इंडस्ट्रियल पार्क करून द्यायची आम्हाला संधी होती. एक चाकणच्या साईडला आणि एक मंगरूळ साईडला. आम्हाला इंडस्ट्री, हे दोन्ही तळेगावच्या दाभाड्याच्या बाजूला दोन्ही गाव आहे ते आपल्या हो 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 जो तळेगाव MIDCचा जो परिसर आहे, येस. तर आत्ताची जी इंडस्ट्री आहे तळेगाव चाकण या साईडला वाढलेली आहे. मंगरूळ, निगडे, आंबळे या साईडला अजून इंडस्ट्री शिफ्ट झाली नाही. तर तिथं महाराष्ट्र शासन लवकरच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सगळं चालू करत आहे, पण अजून तिथं शिफ्ट झालेली नाही. मग ह्या इंडस्ट्रीना कोणत्या ठिकाणी आपण शिफ्ट करू शकतो, तर ते आमच्या हातात चांगल्या पद्धतीने आलं. मग ते आल्यावरती आम्ही ठरवलं की आपण मंगरूळला त्यांना घेऊन जायचं. मग मंगरूळला त्या साईडला जर T1 सप्लायर जर
आत्ता त्या साईडला आले तर तिथूनची इंडस्ट्री ग्रोथ व्हायला अजून चांगला फायदा होईल. कारण झेडे फिरोचा आम्हाला अनुभव होता. एक छोटं शेड तिथं झालं आणि एक एक कंपनी त्या साईडला यायला लागली त्या पूर्ण भागामध्ये. तर सेम म्हटलं आपण मंगरुळला प्रयत्न करून बघू. तर मंगरुळला त्या लोकांनी चांगले प्लांट उभे केले. तर अंदाजे 80 एकरमध्ये त्या T1 सप्लायरनी सगळ्या प्लांट सेटअप ते झालेला आहे. 5-6 महिन्यात त्यांनी प्लांटसुद्धा उभे केले सगळे. आता मग एक महिन्याभरात सगळं सेटअप चालू होईल. तर तो सगळ्या इंडस्ट्री तिथं आणली. त्यांची नाही म्हणतो एक 2200-2300 कोटीपर्यंत इन्व्हेस्टमेंट त्यांच्या झालेल्या आहेत तिथं. 3-4 हजार लोकांना जॉब तिथं लागेल. तर ही डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आणि डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झाली ती तिथं तयार झाली. पण हुंडाई नंतर जनरल मोटर्सला टेक ओव्हर केल्यानंतर काही तिथे विस्तार केला, काही त्यांनी तिथे हुंडाईने त्यांचं जनरल मोटरचा जो सेटअप आहे तो सगळा त्यांनी रिफर्बिश केला. पार्किंग यार्ड वगैरे सगळी मोठी प्रमाणात त्यांनी कामं केली. ओके. एक फक्त मला सांगा की भारतीय कंपन्यांबरोबर काम करणं आणि हुंडाईसारख्या कोरियन कंपनीबरोबर काम करणं, कामामध्ये, माणसाच्या स्वभावामध्ये, मॅनेजमेंटच्या तंत्रामध्ये काही फरक पडतो? हो, बिलकुल फरक आहे. दोन्ही सिस्टीम्स चांगल्या आहेत, काही हे नाही. फक्त कोरियन लोक 6:30 वाजता काम चालू करतात आणि 5 वाजता बंद करतात. सकाळी 6:30 सकाळी 6:30 वाजता चालू करतात आणि 5 वाजता बंद करतात. आपलं 9 वाजता चालू होतं आणि 8 वाजता बंद होतं. बरं. त्यांचं इतक्या लवकर म्हणजे काय कारण, म्हणजे त्यांचं तुम्ही कधी बोललात त्यांच्याशी? काय एक आम्हाला त्या ह्याच्यात जाणवलं, मी त्याचे सिनियर माणसांना भेटायला कंपनीत गेलो होतो. तर बोलता बोलता तो ड्रायव्हर मला कंपनीचा परिसर मोठा असल्यामुळे त्यांनी त्यांची गाडी मला गेटवर पाठवली. त्या गाडीत बसून मी चाललो होतो. योगायोग तो ड्रायव्हर मराठी होता, मराठी भाषिक होता. तर मी त्याच्याशी बोललो, कधी येतो, काय येतो? तो मी 4:30 वाजता त्यांना घेऊन निघतो. पहाटे 4:30? पहाटे 4:30 वाजता घेऊन निघतो. 5:30ला इथं पोचतो. आल्यावरती नाश्ता करतात. नाश्ता झाल्यावरती पूर्ण काम उरकतात. 11:30-12 वाजता जेवतात. अर्धा तास रेस्ट करून परत पूर्ण काम चालू करतात. 10:30 वाजता जात आहेत. जेवण करून रात्री 10:30 वाजता जात आहेत. म्हणजे एवढं लेट का? म्हणजे आम्ही टाईमलाईनच्या मागे चाललेले आहेत. ते काही अडचणी असतील, काही डिसिजन नसतील फायनल झाले, त्यामुळे टाईमलाईनच्या मागे चाललेत. ते अचीव करण्यासाठी आम्ही ह्या पद्धतीने स्वतःचे वर्किंग आवर त्यांनी वाढवलेत सगळ्या कोरियन टीमने. आज त्यांनी त्यांच्या एका बाजूला प्लांट उभारणी चालू आहे. जे शेड त्यांचे पूर्ण झालेत त्याच्या आतमध्ये त्यांचं टेस्टिंगसुद्धा त्यांनी चालू केल्यात. तर हे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. जेव्हा तुम्ही अशा मोठमोठ्या मॅनेजमेंट कंपन्यांबरोबर भेटता तेव्हा त्यांच्याकडनं आणखीन कोणत्या गोष्टी असतात की त्या तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इनकॉर्पोरेट करता, तुमच्या टीमला सांगता? त्याचं एक मला फार चांगलं वाटतं, ते विश्वास ठेवतात आणि ते शिकण्यासारखे आहे. अच्छा. तुम्ही विश्वास ठेवला तर समोरचा माणूसही चांगलं काम करतो. ओके. पण कोणताही माणूस असेल ना, म्हणजे व्यावसायिक असेल ना, त्याला अनेकदा पेमेंटचा फार प्रॉब्लेम येतो. समोरच्या पार्टीकडनं पेमेंट येतं, हे येतं, ते येतं. तर अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा पेमेंटचा अनुभव कसा आहे? बहुराष्ट्रीय कंपन्यांना पेमेंटचा प्रॉब्लेम कुठे येतो की जिथं समोरच्याला काम पूर्ण झाल्यावरती पैसे मिळणार असतील तिथं पेमेंटचा प्रॉब्लेम येतो. आणि जिथं काम पूर्ण चालूमध्येच पैसे मिळतात. आता तुम्ही काही बिल्डिंगची कामं घेतली, त्याच्यावरती तुम्ही स्लॅब टाकत गेले तर फेज वाईज तुम्हाला मग फेज वाईज पेमेंट जिथे येतं समोर क्लायंटला, बरोबर, तिथं तो माणूस खाली पटकन पैसे देत नाही. बरोबर. जिथं काम पूर्ण झाल्यावरती पैसे मिळणार असतील तिथं मग त्याला माहिती आहे काम पैसे दिले तरच काम पूर्ण होणार आहे, तरच आपल्याला पैसे मिळणार आहेत. बरोबर. त्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही. आणि कंपन्यांचा माइंडसेट पेमेंट अडकवणं वगैरे असा हा नसतो. बरं. त्या थॉट प्रोसेसमध्ये ते नसतात. ओके. मग तुम्ही जेव्हा तुमच्या कॉन्ट्रॅक्टर्सला त्यांना तुम्ही काय करता? नाही, आम्ही एक सिस्टीम चांगली केली आता. आम्ही सुद्धा सुरुवातीला त्या ह्याच्यामध्ये होतो, पेमेंट सिस्टीमला प्रॉब्लेम फेस करत होतो की समोरून पैसे यायचे नाही. त्यावेळेस आमचे क्लायंट्सही वेगळे होते. तर समोरून पैसे यायचे नाही. मग तुम्ही बँकेतून लोन घेऊन किती घेणार, शेवटी बँकेला इंटरेस्ट भरायचाच आहे. तर तो सगळा बॉटलनेक आमचाही झालेला होता. तर वडिलांकडून पण पैसे किती घ्यायचे, तो एका ह्याचं आम्ही ठरवलं की कुणासोबत काम करायचं. मग ते स्क्रीनिंग करायला चालू केलं. आता व्यवस्थित पेमेंट सिस्टीम चाललंय. आता तुमच्याकडे एकूण टोटल वर्कफोर्स कसा आहे आणि कशा पद्धतीचा आहे तो वर्कफोर्स सगळा?
आता साधारण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक 2,000 लोक टोटल साईट्सवरती आमच्या काम करतात सगळ्या याच्यामध्ये. तुम्ही आता सोलारमध्ये पण आहात किंवा इतर वेगवेगळ्या नावानं पण तुम्ही हे करता, तर सोलारचा काय अनुभव आहे? खरोखरी सोलार ही ग्रोईंग इंडस्ट्री असं वाटतं तुम्हाला? खूप चांगलं आहे सोलारचं, खूप चांगलं. आता ज्या पद्धतीने सोलार मुळं इंडस्ट्रीला आणि या सगळ्यांना फायदा होतोय, तो जास्तीत जास्त घेतला पाहिजे. गव्हर्नमेंटसुद्धा खूप सपोर्ट करत आहे सोलारच्याला आणि ऊन फ्री आहे, वापरलं पाहिजे. पण सोलारकडे वळू किंवा असं तुमचं मी पाहिलं बरंच तुम्ही डायव्हर्सिफिकेशन केलं, तर ते कशासाठी? म्हणजे आता मी जर पाहिलं RMK स्पेसेस आहे, RMK इन्फ्रास्ट्रक्चर आहे, काकडे स्टोन क्रशर आहे, RMK सोलार प्लांट आहे, सिद्धिविनायक प्रीकास्ट पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड, एवढं डायव्हर्सिफिकेशन काय केलं आणि त्यात मग तुम्ही कसं करता हे सगळं मॅनेज? क्रशर इंडस्ट्री ही वडिलांनी सुरू केली, प्रीकास्ट हे वडिलांनी चालू केलं. इंडस्ट्रियल लिझिंग आणि जे कन्स्ट्रक्शनचं आहे ते वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मी स्टार्ट केलं ते. तर त्याच्यामध्ये एक खूप चांगलं झालं की वडिलांच्या स्वभावामुळं लोक खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट झाली आणि ती कंटिन्यू राहिली. त्याच्यामुळं बऱ्यापैकी तेच लोक जास्त काम करतात. जाऊन त्यांना भेटणं आणि त्यांची वैयक्तिक अडचण काय हे जाणून घेणं, एवढंच काम मोटिवेट करण्यासाठी. अजूनही बऱ्याच गोष्टी मला माझ्या लोकांकडून शिकायला भेटतात. ते खूप चांगलं आहे. म्हणजे वडिलांचा असा कोणता गुण आहे की जो तुम्हाला असं वाटतं की त्याचं 100% तुम्ही अनुकरण करता आणि त्याचा तुम्हाला व्यवसायामध्ये फायदा होतो? अजून कोणत्याही गुणाचं एवढं 100% अनुकरण नाही करत, पण वेळ पाळणे हा एक मी आता प्रयत्न करतोय. आणि दुसरं की संपूर्ण ऐकून घेणे, या 2 गोष्टी अनुकरण करायच्या. समोरच्याचं संपूर्ण ऐकून घेणे, त्यानंतर रिॲक्ट करणं. त्याच्यावरती आता त्याचे काय फायदे होतात ते जरा सांगा म्हणजे आमच्या प्रेक्षकांना कळेल. नाही, संपूर्ण ऐकून घेतल्याने एक हे होतं की तुम्ही पटकन कोणत्याही मतावरती येत नाही. आणि बऱ्याचदा स्वल्पविरामाच्या पुढचं वाक्य पण महत्त्वाचं असतं. तर ते नंतर मग आपण संपूर्ण ऐकून घेऊन त्याच्यावरती जर उत्तर दिलं तर तो प्रश्नही सॉल्व्ह होतो. तुम्ही व्यवसाय तेव्हा असा वडिलांचा आग्रह होता का तुमची मानसिकता तशी होती? नाही, वडिलांनी कधी आमच्यावरती कोणता फोर्स नाही केला की तू हे कर किंवा ते कर, असं कधी झालं नाही. हां, पण ते 7वी-8वी पासून मला आठवत नाही की आम्ही मामाच्या गावाला गेलो राहायला. तर 7वी-8वी पासून मग सुट्टी लागली दिवाळीची किंवा उन्हाळ्याची की जाऊन त्या ठिकाणी बसणे. आणि ज्यावेळेस माझी आजी होती, मी 4थीत असताना आजी एक्सपायर झाली, तर आजी क्रशर बघायची, माझी काकी वीटभट्टी बघायची. आणि घरातील महिला देखील व्यवसाय पहिल्यापासून. तर आजी लहान असल्यापासून मग आम्हाला जेव्हा सुट्टी असेल तर रविवारी मग तिकडे क्रशरवरती घेऊन जाणं. ज्यावेळेस रविवारी खाणीमध्ये पगार व्हायचे, तर मग खाणीत पगार होताना मग वडिलांचं एक असायचं की सगळ्या लोकांना आम्ही पगार द्यायचा आणि त्यांचे पाय धरायचे. कोणाचे? सगळ्या आमच्या टीमचे कर्मचाऱ्यांचे. हां, त्या आमची पूर्ण टीमचे सगळे ते असायचे. तर हे कशासाठी? त्याच्यात एक हे होतं की त्यांनी मस्ती कधी येणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली आमच्याकडं. तो एक हे झाला. तुम्हाला पाय धरायला लावायचे? हां, कंपल्सरी मी, माझी बहीण, माझे बाकी मोठे भाऊ ते करायचे. कधी मग घरी पगाराचा दिवस असेल तर मग आमच्याकडे पूर्ण लोक यायच्या आधी स्वच्छता करून घ्यायची जबाबदारी आमची असायची. मग ते आल्यावरती त्यांना पाणी आणि हे सगळं मग आमच्याकडं असायचं. मग ती जबाबदारी होती त्याने. आणि आज जे पोट चालले ते त्यांच्या ह्याच्यावरती चाललेलं होतं त्यावेळेस. म्हणजे बऱ्याचदा दिवाळीमध्ये त्यांना बोनस झाला त्यावेळेस कर्मचाऱ्यांचा, त्यांचे हातावरचं पोट होतं. आणि त्यावेळेस आमची परिस्थितीची हालाकीची होती. 100 रुपये मिळाल्यावरती ती लोक 2 रुपये वडिलांना द्यायची दिवाळीसाठी. इतके तुम्ही संबंध जपलेले होते. त्या लोकांचं मन मोठं होतं की 100 रुपये ज्यावेळेस आपण पगाराच्या ह्याला देतो त्याच्यामधून 2 रुपये परत ते तुम्हाला खायला देतात. हा जो मनाचा मोठेपणा आहे त्यांचा, हा खूप वेगळा होता. मग त्यांना कधी फील झाला. ते कल्चर समजून घेण्यासाठी ते आम्हाला नेत असावेत असा माझा समज आहे त्याला. तुम्ही तुमच्या मुलाला आता नेता का तुमच्या प्लॅन्टवर? हा, नेतो. आता मागच्या 2 आठवड्यापूर्वीच होता. नेतो मी, पूर्ण नेतो. ओके. जर या बिझनेसमध्ये तुम्ही आले नसते तर काय केलं असतं? मला आर्मी फार आवडायची. बरं, का?
का लेक्चर दाभाडेंचं काय म्हणजे असं थोडंसं सरदार घराणं हे ते जरा थोडंसं असं? नाही, तो भाग आहेच. माझी आजी दाभाडे फॅमिलीतली आहे, तर तो भाग आहेच. पण मी माझं शिक्षण सरस्वती विद्या मंदिरमध्ये झालं. तर ते एक शाळेमध्ये एक जे शिकवलं जायचं किंवा घरी म्हणजे आजी काठी फार चांगली फिरवायची. बरं. तर ह्या ज्या गोष्टी होत्या त्या कुठं ना कुठं त्या फील्डमध्ये कनेक्ट व्हायच्या. बरं. आर्मी मला फार आवडायची. अच्छा. मी तुमचं फेसबुक स्टेटस म्हणजे फेसबुकवरचा फोटो पाहिला, तुम्हाला वाटतं संभाजी महाराजांचा आहे का? संभाजी महाराजांचा का ठेवला तुम्ही? संभाजी महाराज जेवढे कल्चर्ड आणि जो त्यांचा त्याग आहे, स्वतः सोडून काम करणे, तर ते मला नेहमी मनाजवळ राहिलेलं आहे. ते त्यामुळे कित्येक वर्ष झाले तो तसाच आहे. अच्छा. पण आता अनेकदा भेगडे, काकडे, काय शेळके असं असलं की तळेगाव दाभाडेचे तुम्ही काय स्थानिक आहात, मग राजकारण यावं असं वाटलं नाही का? नाही, कधीच नाही. का? पिंड नाही माझा. बरं. पिंड नाही, कधी आवड नाही त्याची. मला सोशलची आवड आहे, मी समाजकारणाच्या ह्याच्यात काम करतो आणि मी खुश आहे त्याच्यामध्ये. राजकारणामध्ये कधी काय तसंही नाही. तुमच्या भविष्यातले तुमच्या उद्योगाविषयीचे प्लॅन्स काय आहेत की आपल्याला हे टार्गेट गाठायचं आहे, अचीव करायचं आहे, ते काय? मग तर नंबर्सची ओढ राहिली नाही आहे मला की एवढा टर्नओव्हर झाला पाहिजे, तेवढा झाला पाहिजे. पण हां, एक मात्र थोडंसं उपप्रश्न, म्हणजे तुम्हाला तुमची इच्छा असेल तर टर्नओव्हर किती आहे तुम्ही सांगू शकाल का? मी टर्नओव्हरपेक्षा मी ते सांगू, नंबरची ओढ नाही राहिली मला त्या ह्याच्यामध्ये. मला ज्यावेळेस आम्ही ZF Hero उभं केली, 45 दिवसात ZF Hero उभी झाली, तर तिथं जेवढ्या लोकांना काम मिळालं तर ते वडिलांच्या मनावरती वेगळं समाधान होतं. नंतर त्याच्या बाजूलाच आमचा क्रशर होता 9 लाख उमऱ्यामध्ये. तो क्रशर माझा मंगरुळला शिफ्ट होत होता आणि ऑटोमायझेशनमध्ये तो आम्ही तिथं शिफ्टिंग करत होतो. त्यावेळेस जे ट्रॅक्टर होते, साधारण 2-1 हजार ट्रॅक्टर त्यावेळेस पडत असेल माझ्याकडे, आणि लेबर्स वगैरे सगळे ट्रॅक्टरचे 1,500-2 हजार लेबर असे सगळे होते ते. तर एक वडिलांनी त्यावेळेस एक सांगितलं होतं की रणजित, आपण इथं उद्योग असे आणायचे की ह्या क्रशरच्या माध्यमातून जेवढी लोक पोट भरत आहेत त्याच्या दुपटीने तर लोकांनी इथं पोट भरलं पाहिजे. म्हणजे 2006 का 2008 वडिलांनी एक तिथं आम्ही आमच्या क्रशरच्या लेबरच्या मुलांसाठी एक शाळा बांधली होती. दगडाची होती म्हणून दगडी शाळा म्हणतो आम्ही त्यांना. तिथं सगळ्या आसपासच्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही मीटिंग केली होती की इथं खाणी किंवा ओसाड जरी भाग असेल, इथं इंडस्ट्री होऊ शकते, आपण त्यासाठी प्रयत्न करू. आणि ती 3-4 वर्षांनीच आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं आणि तिथे इंडस्ट्री करायला आम्ही सुरू केली त्याने. तर ते एक मनामध्ये त्यांचं ते वाक्य राहिलं की आपण खाणारच आहेत, आपल्याला संध्याकाळी भाजी भाकरी मिळणारे, पोट भरणारच आहे. तर स्वतःच्या खिशात पैसे येताना आपण एम्प्लॉयमेंट किती जनरेट करतो आहे तो बघणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं माहीत नाही तेव्हापासून टॉप लाईन किती टर्नओव्हर करतोय, काय करतोय याच्याकडे फार फोकस, त्याच्यापेक्षा किती कुटुंबांना आपण किती याच्यामध्ये आम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट करतोय त्याकडं आजही आम्ही फोकस करतो. त्यासाठी मग इंडस्ट्री आणणं, इंडस्ट्रियल थोडंसं इथं सपोर्ट करणं, ही कामं तुम्ही अगदी आवडीनं करता. मग इंडस्ट्री आणण्यामध्ये जी लोक तळेगावात येणार आहेत ते आहेतच, त्याच्यासोबत परराज्यातून जाणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या इकडं कशा येतील. म्हणजे माझ्याकडं हायकुल नावाची कंपनी आहे, गुजरातमध्ये चालले होते. आज त्यांचं जवळजवळ 1.5 लाखपेक्षा जास्त स्क्वेअर फूटमध्ये प्लांट आहे. अजून एक 1.5 लाखचं ते आता इथं काही महिन्यामध्ये हातात घेत आहे. 3 लाख फूटवरती ती कंपनी आहे. डेक्स्ट्रा म्हणून कंपनी 131 ठिकाणी ते फिरले. 132वर ठिकाण त्यांनी आमच्या इथं सिलेक्ट केलं की नाही, इथं आपण इंडस्ट्री. बोकट म्हणून चेन्नईला चालले होते. चेन्नईच्या ऐवजी म्हटलं नाही, तुम्ही इकडं हे करा, इथं हे झालं. डॅनफॉस नावाचा जो ग्रुप आहे, 2018 पासून त्यांच्या आम्ही कनेक्टमध्ये होतो. चेन्नईमध्ये ते शिफ्ट होणार होते. चेन्नईच्या ऐवजी ते आता तळेगावात येत आहेत. अनफॉर्च्युनेटली आमच्या इथं काही दुःखद घटना घडली आणि त्याच्यामुळे मी त्यांना 6 महिन्यात मला ती सगळं जागेचं डिलिव्हरी करता आली नाही. पण त्यांना तळेगावात आणायला आम्ही सक्सेसफुल झालो. त्यांच्या मॅनेजमेंटला बाबा तुम्ही तळेगाव हे तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी सिलेक्ट करा हे पटवून द्यायला आम्ही सक्सेसफुल झालो. आता डॅनफॉस इंडस्ट्री इथे येते, 1000 कोटीची ते गुंतवणूक करतायत. म्हणजे असं तुम्ही MIDCला पॅरल असंच काम तुम्ही उभं केलं? MIDCला पॅरल असं नाही, गव्हर्नमेंटचं पण खूप मदत झाली. गव्हर्नमेंटनी इथं MIDC होती आहे हे जर डिक्लेअर केलं नसतं
तर आम्हाला अजून तो पाथ इझी झाला नसता. तो एक चांगला इझी झाला. MIDCचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आम्हाला चांगलं उपयोगी आलं त्याच्यामध्ये. शेतकऱ्यांचा अप्रोच खूप चांगला उपयोगी आला. शेतकऱ्यांनी ज्यावेळेस इंडस्ट्री येते म्हटल्यावरती सगळ्यांनी त्यांना चांगल्या पद्धतीने वेलकम केलं. हुंडाई आल्यावरती फटाके वाजून स्वागत केलं. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. पण एक प्रश्न थोडासा हे असं वाटेल लोकांना, त्याचं थोडं क्लिअरिफिकेशन घेतो की तुमच्या म्हणजे तुम्ही इंडस्ट्री आणता, संबंध तुम्ही ठेवलेले आहेत, लोकांना रोजगारी मिळून करतो आहे, अनेकांना असं वाटेल तुमचा पण फायदा असू शकेल. तुम्ही आहे ना, माझा व्यावसायिक फायदा आहे ना त्याच्यामध्ये. व्यवसाय फायद्यासाठीच करतोय मी. अच्छा, पण त्याचा ॲट लार्ज फायदा हा कधी, जेव्हा तुम्ही फक्त स्वतः तुम्ही कमवता तो वेगळा फायदा. आणि तुम्ही सोबत सगळ्या टीमला घेऊन काम करता तो वेगळा फायदा. आम्ही काम करता आता माझ्याकडं कित्येक कंपन्या ह्या त्यांचे लेबरचे पेमेंटसुद्धा माझ्या थ्रू रूट करत होते. कित्येक वर्ष चालू होतं. ते आम्ही डायरेक्ट गावातल्याच पोरांना त्याच्यात कॉन्ट्रॅक्टची कामं दिलेली होती, ते त्यांना द्यायचे. कंपनीनं रिक्वेस्ट करून त्यांना डायरेक्ट पेमेंट त्या वेंडरलाच द्यायला लावलं आम्ही. तिथं चालू झाले. आज मंगरुळमध्ये जी कंपन्या आलेल्या आहेत म्हणजे 200-250 कोटीचे त्यांची कामं होती. माझी स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. ते असताना देखील मी त्यांची कामं केली नाही. ती जर आम्ही कामं केली, माझे स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप आहे, मीच काम केलं तर त्यांना ते काम अलॉट नसतं करता आलं. ते त्यांनी तिथं हे केलं. आम्ही कोट करायला सुद्धा गेलो नाही तिथं. तर हा जो हे आहे, कारण मला एक आठवतं, मग आमचं जांभवड्यामध्ये क्रशर होतं. जांभवड्यातलं क्रशर आणि जाधववाडीमध्ये खाण होती. तिथं ज्यावेळेस पाणी धरणामध्ये ते खाण गेली, त्यावेळेस जाधववाडीतल्या शेतकऱ्यांनी वडिलांना नवला कुंभरेमध्ये खाण आणि क्रशरसाठी जागा मिळवून दिली. पॉवर ग्रीडमुळं ज्यावेळेस आमचं क्रशर नवला कुंभऱ्यातलं बंद करायची वेळ आली, त्यावेळेस मंगरुळच्या शेतकऱ्यांनी बोटाला धरून त्यांना म्हटलं की इथं तुम्ही क्रशर व्यवसाय चालू करा. लोकांनी तुम्हाला बोलवलं की इथं तुम्ही क्रशर चालू करा. वडिलांना त्यांनी हे करू की इथं आम्ही तुम्हाला हे करू, इथं तुम्ही क्रशर व्यवसाय चालू करा. महिला वर्ग त्यावेळेस कुठेही बाहेर कामासाठी आपल्या भागातला जात नव्हता. आमचं एकमेव क्रशर असं होतं की तिथूनच्या महिलासुद्धा तिथं कामाला यायच्या. तर आज त्या लोकांनी आपल्याला त्यावेळेस हात देऊन वरती उचललं आहे. तर ही परतफेड नाही आहे, पण आता आम्ही ते करू शकतो तर आम्ही ते करतोय. तुमचं इंद्रायणी स्कूल पण वडिलांनी इंद्रायणी विद्या मंदिर इंद्रायणी लक्ष घातलेलं आहे. त्याच्यात ते का म्हणजे तुम्ही स्वतःहून म्हणजे इंद्रायणीशी एवढी अटॅचमेंट का तुमची? इंद्रायणीशी अटॅचमेंट असायचं कारण वडिलांचं शिक्षण तिथंच झालं आहे. म्हणजे फॅमिलीतले बहुतांश लोक सगळे तिथंच शिक्षण झालेलं आहे. दुसरं, त्यावेळेस मावळ तालुका, खेड तालुका इथूनच्या विद्यार्थ्यांना, तरुणांना शिकण्यासाठी जर कोणतं ठिकाण होतं तर रामभाऊ परुळेकर, नूतन, समर्थ आणि पुढचं जे शिक्षण होतं ते इंद्रायणी महाविद्यालय. आजही मावळ्यातल्या बऱ्याच खेड्यापाड्यातून तरुण तरुणी तिथं येऊन शिक्षण घेतात. ती संस्था जेवढी चांगली वाढेल तेवढं इथं मावळातील विद्यार्थी घडायला मदत होणार आहे. ती एक अटॅचमेंट असायचं कारण. दुसरं, इंद्रायणीचं जे कल्चर जे आहे, म्हणजे रामकृष्ण मोरे साहेब आहेत, अत्रे सर आहेत, रँगलर महाजनी आहेत, डॉक्टर बाळासाहेब किबे सर आहेत, यांनी ही संस्था एक वेगळ्या विचाराने घडवली. आणि त्याच्यानंतर माजी आमदार कृष्णरावजी बेगडे साहेब असतील, वाडेकर साहेब असतील, केशवरावजी वाडेकर साहेब असतील, शाह साहेब आहेत, ह्या लोकांनी ही संस्था खूप चांगली जपली आणि वाढवली. त्यांनी वडिलांवरती विश्वास ठेवला, वडिलांना ती जबाबदारी त्यांनी दिली आणि त्यांच्या विचारांच्या साथीने सगळं आता ते पुढं कसं अजून चांगल्या पद्धतीने करता येईल ते आपण करतोय. त्याचाच भाग म्हणून आता इंद्रायणीचं इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा चालू झालं. या जूनपासून ते चालू होत आहे. तर जेवढी ती संस्था चांगली मोठी होईल तेवढंच मावळासाठी एक वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं उभं राहणार आहे आणि त्याचा उपयोग स्थानिकांना होईल, हा उद्देश आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जसं वडिलांच्या पावलावर तुम्ही पाऊल ठेवलं, पुढे सगळा व्यवसाय वाढवला, विस्तार अजून करताय. आणखीन असं काय आहे की नाही भाऊ आपल्यासमोर असा उद्योगपती आहे, असं एक मॅनेजमेंट गुरु आहे की त्याला पण आपण फॉलो केलं पाहिजे, त्याचा काही उपयोग आपल्याला या सगळ्या व्यवसाय वाढीसाठी होतो, असं काही कधी जाणवलं? प्रत्येक उद्योग करण्याचं एक रतनजी टाटा हे एक आयडॉल आहेत. इलॉन मस्क एक आवडतो, स्टीव्ह जॉब्स एक आवडतो. हे 3 लोक मला खूप आवडतात उद्योगाच्या ह्याच्यामध्ये. पण बिझनेसमॅन म्हटलं की टेन्शन येतं,
खरं टेन्शन असतं बिझनेसमध्ये? बिलकुल नाही. अच्छा. तुमचा जो उद्योग येतो तुम्हाला आवडतोय तर टेन्शन नाही येत. टेन्शन नाही. ओके. टेन्शन नाही येत. अच्छा. पण समजा टेन्शन आलंच तर मग काय करता? नाही, कधी येतच नाही. काय असं काही हेच नाही. आणि हां, कंटाळा येतो. बरं. एखाद्या परिस्थितीचा कंटाळा येतो. तो जो कंटाळा आहे, मग मी वडिलांबरोबर गप्पा मारायला बसतो, माझ्या टीमबरोबर बसतो. म्हणजे आमचे कदम साहेब आहेत, सुधीर आहे, गोरखदादा आहे, मी त्यांच्याशी 2 मिनटं बोलतो. कंटाळा कशाचा आला आहे मी त्यांच्याशी बोलत नाही. ते आपला कंटाळा त्यांच्या अंगावरती टाकून फायदा नाही. मग ते बोलतो आहे. मग कधी 1-2 मिनटं त्यांच्याशी बोलतो. मग ते आपोआप ते जागेवरती येतं. कारण शेवटी काम करताना आपण स्वतःसाठी करत नाही. बरोबर आहे. बऱ्याचदा असे प्रसंग आले की हे विचार काळानुरूप डेव्हलप झालेत माझे. सुरुवातीला यायचं टेन्शन यायचं, तर मग ते सुरुवातीचं जे टेन्शन आहे तर त्यावेळेस खूप क्रिटिकल प्रसंग वाटायचे. आता ते क्षुल्लक वाटतात. पण त्याच वडिलांनी एक सांगितलं की आईने खूप साथ दिली, मिसेसने, बहिणीने खूप साथ दिली. तर त्यांनी एक सांगितलं की हे काम आपण ठीक आहे थांबूया, पण हे काम थांबलं तर एवढी पोटं थांबणार आहेत. 10 रुपये तू ह्या उद्योगात लाव किंवा दुसऱ्या उद्योगात लाव, त्याच्यातून जो तुला रुपया नफा मिळणार तो मिळणार आहे. मग इथेच का? म्हणजे तुम्ही कमवताय, व्यवसाय करताय, तुम्ही भांडवल टाकणार. ते भांडवल टाकताना जिथं तुम्हाला व्यवसायाची रिस्क जिथं आहे तिथंच का टाकतं? मग शेअर मार्केटमध्ये का टाकत नाही? आज बरेच फंड मॅनेज करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत ज्या तुम्हाला इझिली 20% अश्युअर्ड इन्कम आणून देतात. मग तुम्ही तिथंच का टाकत नाही? फक्त त्याच्यामागे काहीतरी विचार असल्याशिवाय ते होतं. आणि हा फक्त माझा नाही, आज प्रत्येक उद्योजक तेच करतोय. खरी गोष्ट आहे. अनेकांना व्यवसायामध्ये यायचं असतं, स्टार्टअप सुरू करायचं असतं, तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? हे चांगलं प्रामाणिकपणे काम करा आणि येस, कोणतरी मेंटर पाहिजे. फार इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळेस तुम्हाला कंटाळा येतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या तिथं जाऊन तुम्ही बोलू शकाल किंवा त्याच्या तिथे बसल्याने तुमचा कंटाळा दूर होईल. हे गरजेचं. हो, हे असे व्यक्तिमत्व तुमच्या जवळ असणं फार गरजेचं आहे. चांगले मित्र असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही मोठ्यांशीच बोलू शकता अशातला भाग नाही आहे. चांगले मित्र असणं गरजेचं आहे. तुमच्या जर मुलगा असेल तर तुमच्या वाईफशी तुम्ही तेवढ्या ओपनली सगळ्या गोष्टी बोलण्यात ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. कारण प्रत्येकाचं आपलं हे ठरलेलं असतं कुणाशी काय बोलायचं हे ठरलेलं असतं. प्रत्येक प्रसंग आपण सगळ्यांशी नाही बोलू शकत, तर ते ठरलेलं असतं. माझा सुधीर आहे माझ्या इथं, तर सुधीराने मी आता मार्केटिंगमध्ये एकत्र काम करतो. म्हणजे कदम साहेब आहेत. तर सुधीर हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. तर काम करत माझ्या सुरुवातीच्या ह्या मधल्या पिरियडमध्ये जर कोणता ताणतणाव आला तर तो नेहमी सोबत असायचा. असे 4-5 मित्र असा. हां, 3-4 जण आहेत. ते त्यांनी मला कधी विचारलं नाही काय झालंय. त्यांना सेन्स असायचा की डिस्टर्ब आहे, तर ते सोबत बसायचे ते. तर आता ते मेंटली मग तेवढं आपण कॅपेबल होऊन जातो की ते थ्रस्ट सांभाळण्यासाठी. पण तो सुरुवातीचा काळ फार महत्त्वाचा असतो. व्यवसायामधनं एक निवांतपणा तो कुठे शोधता तुम्ही? मला भंडाऱ्या डोंगरावर जाऊन बसायला फार आवडतं. अरे मी बऱ्याचदा एकटा जातो भंडाऱ्या डोंगरावरती. आपलं कोणाला न सांगता शांततेत जायचं. आणि आता ते बांधकाम बरंच चाललंय. पण तुम्ही जर भंडाऱ्या डोंगरावरती वरती जाताना डाव्या हाताने जर चालत गेलात तर असं थोडंसं ते एक शिलालेखांचं स्तूप आहे तिथे बसून बघा. सगळे लवकर बसायचं पण तिथे अतिशय छान येतो. अच्छा. तर ते आपोआप तुम्ही तिथं मन तुमचं शांत होतं. मला वाटतं हा फार चांगला सल्ला आहे की एक थोडंसं वेगळेपणासाठी म्हणून मी पहिल्यांदा म्हणजे अनेकांच्या मी मुलाखती घेतल्या असतील, पण डोंगरावर जाणारा उद्योजक मी पहिल्यांदा पाहिलेला आहे. तर हे होते रणजित काकडे. अतिशय चांगली मुलाखत त्यांनी दिलेली आहे. आणि त्यांचा सुरुवातीपासूनचा काळ तर नवीन उद्योजकांना काय काय अडचणी येऊ शकतात आणि त्यासाठी एखादा चांगला मित्र असणं कसं गरजेचं आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. रणजितजी धन्यवाद, खूप खूप थँक्यू संवाद साधल्याबद्दल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.